पक्षाने आदेश दिले तर यवतमाळ वाशिममधून लोकसभा लढण्यासाठी आपण तयार आहोत असं वक्तव्य मंत्री संजय राठोड यांनी केलंय। त्यामुळे एक प्रकारे लोकसभा लढवण्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत। इतर कुणाला उमेदवारी दिली तरी देखील आपण त्याला निवडून आणू असं देखील संजय राठोड यांनी म्हटलंय। तर मैं अपनी झांसी नहीं दूंगी भावना गवळी यांनी हे वक्तव्य केलंय। खासदार म्हणून कायम ठेवण्याचं शिंदेंचं आश्वासन दिलं होतं असं देखील भावना गवळी म्हणाल्या। सर्वेमध्ये तुमचं नाव टॉपला होतं असं खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। समजा पक्षश्रेष्ठीने आदेश दिला तर तुम्ही लोकसभा लढणार का? महायुतीचे जे उमेदवार ठरतील ते आमचे वरिष्ठ नेते ठरवणार आहेत। ते जे ठरवतील त्या संदर्भामध्ये एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला ज्याला कोणा मला असेल दुसऱ्याला असेल ज्याला ते म्हणतील लढायचे आहे तर ते लढतील। पहिली गोष्ट तर आम्ही 13 खासदार ज्यावेळेला आदरणीय शिंदे साहेबांसोबत गेलो त्यावेळेलाच आम्हा सगळ्यांना आश्वासित केलं होतं की या ठिकाणी तुम्हाला आम्ही कायम ठेवूया। पहिली गोष्ट त्याच्यामुळे माझी उमेदवारीच्या व्यतिरिक्त अशी उमेदवारी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। कारण माझा क्लेम आहे, माझा दावा आहे, मी लगातार 5 वेळा निवडून आलेली आहे। महाराष्ट्रातली पहिली महिला आहे की मी कंटिन्युअसली निवडून येते। त्याच्यामुळे माझा दावा तर आहेच आणि म्हणून मी नेहमी म्हणते मेरी झांसी नहीं दूंगी। कोणाला म्हणण्याला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही।